राज्य सरकारनं मातंग समाजाला खुश ठेवण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना नुकतीच केली आहे। आज या संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते। यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल करत टोलीबाजी केलेली आहे। पुन्हा महायुतीला निवडून द्या तरच सगळ्या योजना सुरू राहतील असंही अजित पवार यांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजनेवरील विरोधकांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधलेला आहे। तर यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दादांचं कौतुक केलंय। अजितदादांनी इतकी बॅटिंग केली आणि रन काढलेत, मला जास्त रन काढण्याची आवश्यकताच नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय। हे शाणे सांगतात एक चुनावी जुमला आहे, चुनावी जुमला वगैरे काय नाही। आम्ही शब्दाचे पक्के आहोत, तुम्हालाही माहिती आहे। मी पण 30-35 वर्ष राजकारण करतोय। एकदा शब्द दिला की आम्ही मागे हटत नाही। हे जे काही सुरू केलेले आमच्या बहिणींच्या करता, आमच्या भावांच्या करता, आमच्या मुलामुलींच्या करता, आमच्या मातांच्या करता, आमच्या आई बहिणींच्या करता, त्या सगळ्यांच्या योजना आम्ही चालवणारच आहोत। त्या चालूच राहतील। एक चुनावी जुमला वगैरे काही नाही, तशी तरतूद आहे। आणि तुम्हाला फक्त एकच तुम्ही लोकांना सांगा, हे चालू राहायला पाहिजे ना। हे कुणी आणलं? महायुतीने आणलं। चालू राहायचं म्हटलं तर कोण पाहिजे? महायुती पाहिजे। महायुती आली की पुढे 5 वर्ष चालू, काय काळजीच करायची। अजितदादांनी इतकी जोरदार बॅटिंग केली आहे आणि इतके रन काढले आहेत की आता फारसे रन काढण्याची आवश्यकता की उरली असं मला वाटत नाही। दादा थेट बोलतात आणि सत्य बोलतात, त्यामुळे त्यांनी थेट या ठिकाणी काय घडलं हे आपल्यापर्यंत पोहोचवलंय। माझ्या बहिणींनो, या सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवा, कारण त्यांची जेव्हा आम्ही योजना सुरू केल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।